आज मी तुम्हाला काहीतरी नवीन सांगणार आहे आणि मला खात्री आहे की बऱ्याचशा लोकांना ह्याच्याबद्दल माहितीच नसणार आहे। की समजा तुमच्यासोबत जर नाशिकमध्ये गुन्हा घडलाय, तुम्ही प्रॉपर पुण्याचे रहिवासी आणि जेव्हा नाशिकमध्ये गुन्हा घडलाय तेव्हा तुम्ही घाबरले पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देण्यासाठी, परंतु आता पुण्याला गेल्यावरती तुमचं मन बदललंय आणि तुम्हाला असं वाटतंय की नाही ह्या गुन्ह्याची तक्रार नोंदवलीच पाहिजे, पण आता तेवढ्यासाठी परत नाशिकला यायचं का? मग जर तुम्हाला वाटतंय की यार पुण्यामध्ये जर याची तक्रार नोंदवता आली असती तर बरं झालं असतं, तर असं करता येतं का? तर हो, तुम्हाला पुण्यामध्ये त्याची तक्रार नोंदवता येते। जर समजा एखादा दखलपात्र गुन्हा तुमच्या सोबत घडलेला आहे आणि ज्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात तो गुन्हा घडलेला आहे त्या व्यतिरिक्त दुसऱ्या पोलीस स्टेशनला तुम्ही त्या दखलपात्र गुन्ह्याबद्दल तक्रार नोंदवू शकता। तुम्ही तक्रार नोंदवल्याच्या नंतर ती FIR, त्याला झिरो FIR म्हणतात। झिरो FIR का म्हणतात? तर ती त्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये, त्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात नसून दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असते, म्हणून त्याला झिरो FIR असं म्हणतात, कारण त्याला 0 नंबर पडतो। त्यानंतर ती FIR त्या पोलीस स्टेशनकडनं ज्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात गुन्हा घडलाय तिथे ती फॉरवर्ड केली जाते आणि त्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास सुरू होतो। अशा प्रकारे तुम्ही ज्या ठिकाणी गुन्हा घडलाय त्या व्यतिरिक्त इतर पोलीस स्टेशनमध्ये पण झिरो FIR च्या अंतर्गत तुमचा गुन्हा दाखल करू शकता। अशीच आणखी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या अकाउंटला फॉलो करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा।